पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं. त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं. एवढा प्रचंड कोणी काय मारतं काय? आता आज ती घोषणा करतो, हा जे 11 महिने ज्याने पूर्ण केल्या त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार. मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत. म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार. विजय वडेट्टीवार साहेब ऐकून तरी घ्यावा. जयंत पाटील साहेब वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले, हा प्रश्न महत्वाचा आहे. 2 मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या. 1 जानेवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतलाय त्याच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे. रोजगार व स्वयंरोजगार क्षम बनवण्यासाठी शासनाद्वारे काय विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. चला एक मिनिट. मी हा माननीय अमित साटम साहेब आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे, त्याने अतिशय चांगले प्रश्न विचारला. मी त्यांच्या 1-2 मिनिटामध्ये जवाब देतो. त्याने जे जवाब दिला योजनाचा काय होणार मी जवाब दिला. आता त्याने जे जवाब दिला की ते योजना एक वेळा ते 11 महिने पूर्ण केले नंतर त्या विद्यार्थ्याचं काय होणार. तर माननीय अध्यक्ष महोदय, हा जे सरकार आहे हा सरकार लोकांची सरकार आहे. हा सरकार युवक युवती रोजगारसाठी नेहमी प्रयत्न करता. 6 पॉईंट आता आज ती घोषणा करतो, हा जे 11 महिने ज्याने पूर्ण केल्या त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार. 11 महिने पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक औद्योगिक संस्थांमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. अल्पकालीन अभ्यासक प्रत्येक 400 ITI मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक ITI सुरू केला आहे. त्यामध्ये 10% रिझर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट या जे विद्यार्थी आहेत त्याने देण्यात जाणार आहे. ऐकून तरी घ्यावा. अरे ऐकून तरी घ्यावा. 6-1 झाला. ऐकून तरी घ्यावा. कधीतरी अप्रिशिएट करावा. माननीय अध्यक्ष महोदय, जे आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना आता मी ते सांगितली, 1 लाख विद्यार्थ्याने 5 लाख विद्यार्थ्याने दरवर्षी आपण 5 लाख रुपयाचे लोन 3% दरवर देणार आहे. फक्त लोन नाही आहे, त्यासाठी प्रत्येक ITI मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करणार आहे. प्रत्येक ITI मध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा करणार आहे. प्रत्येक ITI चे बरोबर आपण एक ऑनलाईन क्वेश्चन आन्सरचा ॲप तयार केला आहे. त्यामध्ये 10% रिझर्वेशन हे जे 1,70,000 विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवलं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, यानंतर जे काही 1,70,000 विद्यार्थी आहे त्यांना आपण उद्योग विभागाकडे त्यांच्या उद्योगसह बायफर्केशन करून त्यांची लिस्ट इथे पाडून जिथे वॅकन्सी असेल त्याने प्रायोरिटी इंटिमेशन मिळेल. माननीय अध्यक्ष महोदय, त्याशिवाय कर्नाटकाची धर्तीवर आपण इथे मॅच मेकिंग पोर्टल तयार केला आहे. अरे पण त्यांचा प्रश्न तुमचा प्रश्न गेला. आता अमित साटमजीचा प्रश्न उपाययोजना विचारता. माननीय अध्यक्ष महोदय, पुढच्या अधिवेशन मध्ये विचारा. चला पुढे जाऊया. बोलायला मौका मिळाला. मंत्री महोदय, उत्तर झालं का? पुढे जाऊया. मंत्री महोदय, आपलं उत्तर झालं का? पुढे जाऊया. नाही बोला. हा अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार, असे व्हिडिओ आहेत. ते सगळे आहेत, बघितलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं त्यांना बसून बोलू नका. आपण पॉइंटेड प्रश्न घ्या. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार. चला मंत्री महोदय उत्तर दे. माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ नाही हा घ्या. नाही पुढे बोला. तर बघा 10:39 झाले ना. बघा राहिलेल्या लक्षवेधी ऐका योगेश साहेब, राहिलेल्या लक्षवेधी या राहून जातील. ऐकून घ्या. नाही समजून घ्या माझी गोष्ट. घ्या बोला. हा तुम्ही घेताय बॉम्ब घ्या. बसा तुम्ही. मला द्या पाहिजे.
आपण 25 लक्षवेधी 26 लक्षवेधी लावा, आमच्या काही हरकत नाही अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे. पण आपण तिकडे बसून जर लक्षवेधीला न्याय मिळणार नसेल तर अध्यक्ष महोदय 26 लक्षवेधीचा काय उपयोग बघा, नाही. हे बघा, म्हणून माझी त्यांनी विनंती आहे लक्षवेधी ज्यांनी मांडली त्याचं उत्तर आल्याच्या नंतर पुढे जाणं हे आपलं काम आहे. नाही. या सभागृहात आम्ही सुद्धा चौथ्यांदा निवडून आलोय. आम्ही अशी 26 लक्षवेधी कधीच पाहिली नाही. आणि आपण जर असाच अन्याय करणार असाल अध्यक्ष महोदय ते बरोबर नाही आहे. आपण न्यायाच्या आसनावर बसले आहेत. योग्य अयोग्य केवळ आपण ठरवू शकता असं नाही अध्यक्ष पुढे महाराज. जाऊया. लक्षवेधी क्रमांक 18 लक्षवेधी क्रमांक 18 श्री अध्यक्ष प्रसाद महोदय लक्षवेधी क्रमांक 18 झालं दिलं आता. हा बोला. अध्यक्ष महोदय विषय दिलं ना उत्तर आलं. अध्यक्ष महोदय, माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे, मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न. आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही. साटम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न बघा. काढलाय. पक्षाचा अध्यक्ष चला. असून देखील हा प्रश्न चला काढताय वडेट्टीवार त्याबद्दल त्यांचं साहेबाला अभिनंदन. विचारा. अध्यक्ष महोदय, या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना, काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं. मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना, एक मिनिट, त्या पोरांना प्रचंड मारहाण झाली पोलिसाकडून. काय मागणी होती? आम्ही 11 महिने काम केलं आणि आम्हाला 11 महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा, नाहीतर पुढचे तरी 11 महिने द्या. आम्ही काम केलंय, निवडणुकीत काम केलंय. हे सरकारने आणलेली योजना आहे. पुन्हा हे सरकार आलंय ना, दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे, त्यांचा आग्रही नसता. त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना, मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो, मी त्यामध्ये कुठेच चूक नाही. ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार, असं ते म्हटलेत. बघा, म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही नाही, असं नाही. असं नाही राजे, हे असं नाही. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत. ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू. यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे. यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत. भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका. चला आता आपण पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 18 नाही 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 लक्षवेधी क्रमांक 18 नाही नाही मंत्री महोदय, नाही. लक्षवेधी क्रमांक 18 लक्षवेधी क्रमांक 18 हा अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे या उत्तर वितरित द्या. केल्याप्रमाणे उत्तर द्या. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे तुम्हाला देतो. अरे बाबा, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे ना साहेब, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे. अगोदरची पण लक्षवेधी 30 होती राहुल पाटलांची, त्यांनी 3 वेळा सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना. दिलं त्यांनी उत्तर. आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का? ठीक आहे, ते आता उभे उत्तर झाले. दिल्यावर पुढे जायचं नाही ते का? सांगा. मनामध्ये मंत्री महोदय उभे झालेत. नाही वडेट्टीवार साहेब त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. राहुल पाटला साहेबांच्या लक्षवेधीला उत्तर दिलंय, त्यांनी तेही उत्तर दिलं आहे. आता आपण पुढे गेलं पाहिजे ना. हा अध्यक्ष महोदय देतो. अध्यक्ष महोदय हरकत आहे. चला अध्यक्ष जयंत पाटील महोदय. साहेबांची हरकत आहे. चला अध्यक्ष महोदय चला बोला. पडाल. अध्यक्ष महोदय भास्कर पाटील साहेब आपण खाली बसा. ओ भास्कर पाटील साहेब, अध्यक्ष ओ महोदय भास्कररावजी खाली बसा. भास्कररावजी खाली बसा. आपण बोला. जयंत पाटील साहेब बोला आपण. अध्यक्ष महोदय, हा मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही. ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत. ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय. ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं. आम्ही शांतपणे प्रश्न विचारला, ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात. हा त्या मंत्र्यांचाही अपमान आहे. आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत. वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले, हा प्रश्न महत्वाचा आहे. 2 मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या.
चला बोला. हा ठीक आहे, विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना. चला आता हा विषय पुढे नेऊ. हे पहा येडगे चला. बघा, हे बघा, हा काय पद्धत आहे, ही काय पद्धत आहे सांगा आता. कोणता नाही वेगळं काहीच घातलं नाही. सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली. काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं. नाही. आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं. त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं. एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचा पुढेचं भविष्य अंधकारमय आहे. का मागू नये त्यांनी हक्क पुढे असं म्हटलं गेलं. याचा विचार करू. आता तुम्ही म्हणले विचार काय करणार याचं उत्तर द्या ना. चला उत्तर हे 11 महिने झाले उत्तर द्या. आणि या भविष्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर चला हे जे काही आता पुढे मंत्री जाऊया. महोदय लक्षवेधी सांगतायत, पुकारलेली आहे. मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत त्यापेक्षा बोला, बोला. यांच्या योगेश या सागर सगळ्या बोला. प्रशिक्षणार्थींना हा. जे 11 महिने काम केले महोदय या त्यांच्या- संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत. हा. आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक पुकारलेला प्रश्न आहे 18 नंबर 400च्या वर असलेल्या या ITI मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनींना ज्यांना आपण प्रशिक्षणार्थी म्हणून घेत आहोत. हो नाना, हो विजयराव, हो नाना, अरे बाबा, हो विजयराव, पॉइंट ऑफ प्रोसिजर म्हणत अरे होते. विजयराव नाना ऐका ना जरा. आता हे लोकांचं भलंच होणार आहे माझ्या प्रश्नातून महाराष्ट्राचा. प्लीज ऐका, 2 मिनिटं ऐका. अध्यक्ष महोदय, डिजिटलायझेशनच्या या वेळामध्ये तुमचा point of procedure होता ना? ITI मध्ये आपण त्या ITI योगेश मध्ये सागर आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना. पॉइंट ऑफ प्रोसिजर होता आपला. अध्यक्ष महोदय मी आता पॉइंट ऑफ लक्षवेधी प्रोसिजर बोलताय आपण. कशाला बोलताय? पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना. ना पॉइंट ऑफ प्रोसिजर मग आता पुढे जाऊया ना. पुढे लक्षवेधीवर जाऊ. नाही चला द्या उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, हा फार महत्वपूर्ण विषय. अरे तर ते विचारतात आता ऐका ना, उत्तर ऐका मंत्री महोदय. माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टीवार साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले, माननीय अध्यक्ष महोदय, एक शांतताने ऐका. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, हा मी कबूल करतो. पण तुम्ही शांतताने ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे. एक तुमच्या शासन होता, तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी होती, बेरोजगारासाठी होती? एक मला ऐकून घ्या. तुम्ही आता एक मिनिट जयंतराव पाटील साहेब, आपण फार इंटेलिजंट आहे. माझ्या पण ऐका तर 2 मिनिटं. तुमची 300 रुपया तुम्ही महिन्याचा देत होते. म्हणे 1 वर्षाचे किती देत होते तुम्ही? 3600 रुपया. 3 वर्षासाठी योजना होती 10,000. आम्ही 1 महिन्याचे 10,000 दिले. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही ते योजना पण बंद केली. माननीय अध्यक्ष महोदय, जबाब तरी देऊ द्या. चला ऐका ना, ऐका जबाब हो, पटोले साहेब खाली बसा आता. आपण ऐकून घ्या, उत्तर ऐकून घ्या ना. उत्तर ऐकून घ्या ना. तुमच्या काय शासन राहिला, तुम्ही एकही योजना रोजगारासाठी ठेवली नाही. हा. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी. अरे पण विजय वडेट्टीवार साहेब ऐकून तरी घ्यावा. जयंत पाटील साहेब अच्छा, मला जवाब पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्ही उत्तर द्यावा. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी, एम्प्लॉयमेंटसाठी ना होती. हा फक्त प्रशिक्षणसाठी होती आणि प्रशिक्षण दिला 6 महिन्यासाठी होती. नंतर 5 महिना वाढून दिला. आणि माननीय अध्यक्ष महोदय, या योजनामध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे. मी उपाययोजना वाचत होते, परत ते पटलावर ठेवून 6 पॉईंट आम्ही तयार केला आहे. प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता. आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब, हा योजना बंद केली है जी, आजपासून सुरू झाली आहे. ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय. 1 जानेवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतलं आहे त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे, ते अंमलात येईल.